मुदखेड तालुक्यातील दिनांक 31 ऑगस्टच्या रात्रीपासून सतत पाऊस सुरू असून आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती आणि तालुक्यात 66.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती। आणखी काही तासांसाठी नांदेड जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा नांदेड जिल्ह्यासाठी हवामानशास्त्र केंद्र मुंबईने दिला असून मुदखेडला नांदेड, बारड आणि पांढरवाडी येणारे मार्ग बंद। त्यामुळे जनतेस आवाहन करण्यात येते की वाहतुकीसाठी या मार्गाचा उपयोग करू नये, असं आवाहन प्रभारी तहसीलदार मारुतराव जगताप यांनी केले। मागील 2 महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती। काल रात्रीपासून हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती असताना मुदखेड तालुक्यात 31 ऑगस्टच्या रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू असल्यामुळे सकाळपासून मुदखेड शहरासाठी मुदखेड, नांदेड, मुदखेड, बारड, मुदखेड, पांढरवाडी ह्या मार्गात पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त पाणी वाहत असल्यामुळे हे तीनही मार्ग सामान्य वाहतुकीसाठी बंद केले। नागरिकांनी आपला जीव धोक्यात न टाकता पुलाचं पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी। शहरापासून लगतच वाहणारी सीता नदी दुथडी भरून वाहत असून शहरातील बायपासला नदीच्या पाण्याने या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। मुदखेड नांदेड रोडवरील सीता नदीच्या पुलाचं बांधकाम सुरू असून खूपच संथ गतीने चालू असल्यामुळे पुलाच्या बाजूस पर्यायी पूल पाईप टाकून उभारण्यात आला होता। पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याची माहिती आहे व तसेच मुदखेड, बारड, मुदखेड, पांढरवाडीवरील पाण्याच्या पुलातून पाणी जास्त वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। विशेष करून तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुरात कोणतीही मानवी हानी झाली नसल्याची माहिती दिली गेली आहे। प्रशासन रेड अलर्टच्या इशाऱ्यावर लक्ष ठेवून असून नायब तहसीलदार संतोष कामटेकर, नायब तहसीलदार विजय पाटे, मंडळ अधिकारी हयुम पठाणसह इतर कर्मचारी, तहसील प्रशासकीय यंत्रणा ॲक्शन मोडवर असल्याची माहिती दिली। पोलीस प्रशासनाने देखील रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या सतर्कतेचा इशारा समजून आज सकाळपासून मुदखेड शहरासाठी येणाऱ्या सीता नदीवरील मार्ग पुलाच्या पातळीपेक्षा जास्त उंचीने वाहत असून वाहतुकीसाठी सामान्य नागरिकांना जाण्या येण्यासाठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक BR कांबळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।